चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, 28 ऑक्टोबर म्हणजे शनिवारच्याच दिवशी कोजागिरी पौर्णिमा आहे। बघा, पौर्णिमा म्हणजे अत्यंत महत्त्वाचा दिवस, जो माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विशेष दिवस असतो। खरं तर पौर्णिमेचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित असतो। मात्र या कोजागिरीच्याच दिवशी खंडग्रास चंद्रग्रहण आहे। त्यामुळे बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न आहेत की ताई, आम्ही या दिवशी सत्यनारायण कसं करायचं, या दिवशी आम्ही पूजा कशी करायची, कोजागिरीची पूजा कशी करायची आहे, गर्भवतीच्या महिला आहेत किंवा मासिक धर्म असेल तर आम्ही पूजा कशी करावी, सुतक काळ असेल तर आम्ही कुठले नियम पाळावे, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, 28 तारखेला कोजागिरी पौर्णिमा आहे आणि याच दिवशी खंडग्रास चंद्रग्रहण आहे। चंद्रग्रहण ही गोष्ट एक भौगोलिक गोष्ट जरी असली तरी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये, धर्मशास्त्रामध्ये ही गोष्ट जी आहे ती अत्यंत वाईट गोष्ट समजली जाते। म्हणजे चंद्रग्रहणाचा जो काळ असतो त्याचे जे वेद असतात, या काही काळांमध्ये आपल्याला अनेक गोष्टींचं पालन करायचं असतं, बरेचसे नियम आहेत ते आपल्याला पाळायचे असतात। ठीक आहे, आता या चंद्रग्रहणामध्ये, या कोजागिरीमध्ये हे नियम कसे पाळायचे? सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेन की पौर्णिमा जी आहे ती 27 तारखेला रात्री म्हणजे पहाटे, खरं तर 28 तारखेच्या पहाटे म्हणजे 4:17 पौर्णिमेचा प्रारंभ होत आहे। तर 28 तारखेला रात्री 1:53 ही पौर्णिमा समाप्त होत आहे। या दिवशी जे ग्रहण सुरू होत आहे, खंडग्रास चंद्रग्रहण, याचे जे वेद आहेत हे वेद बरोबर दुपारी 3 वाजता सुरू होणार आहेत। ठीक आहे, हे जे वेद आहेत हे दुपारी 3 वाजता सुरू होणार आहेत, तर ते 7 वाजेपर्यंत असणार आहे। मग ताई, आम्हाला सत्यनारायण करायचं आहे। बघा, तुम्ही 3च्या आतमध्ये सत्यनारायण करू शकता। 3च्या आतमध्ये तुम्ही कुठलीही जी सेवा असेल ती करू शकतात। आता ताई, नंतर आम्ही केले तर नाही का चालणार? तुम्ही 3 ते 7च्या दरम्यान जरी, म्हणजे जो वेदकाळ असतो, या वेदकाळामध्ये सेवा करायची असतात, सेवा केलेल्या चालतात। तुम्ही जेवढ्या जास्त सेवा कराल त्याचं फळही तुम्हाला तेवढं जास्त मिळणार। मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, वेदकाळामध्ये जे देव असतात हे नैवेद्य ग्रहण करत नाही। त्यामुळे जर तुम्ही 3 ते 7च्या दरम्यान जर तुम्ही सत्यनारायण केलं आणि जर तुम्ही बाळकृष्णांना नैवेद्य दाखवलं तर ते नैवेद्य धरलं जाणार नाही किंवा ते गृहीत धरलं जाणार नाही, ते ग्रहण करणार नाही। त्यामुळे ही जी आपली सत्यनारायणाची सेवा आहे ती अपूर्णच राहील। कारण जेव्हा आपण बाळकृष्णांची सेवा करतो, सत्यनारायण करतो, त्यावेळेस आपण नैवेद्य दाखवतो आणि जेव्हा नैवेद्य दाखवलं जातं तेव्हाच आपली ती सेवा जी आहे ती पूर्ण होते। त्यामुळे जर तुम्ही सत्यनारायण करणार असाल तर तुम्हाला ते 3च्या आतमध्येच करायचं आहे, 3च्या पुढे नाही। आता तुम्ही सांगाल की ताई, आम्ही वर्कर आहोत, आम्ही कामासाठी जातोय, मग आम्ही कसं करणार? तर तुम्हाला कामासाठी जायचं असेल किंवा ताई आम्हाला शक्यच नाही आहे इतक्या याच्यामध्ये करणार, तर तुम्ही काय करायचं आहे, सकाळी उठून पूजेची मांडणी वगैरे करून घ्या। ठीक आहे, पूजेची मांडणी वगैरे करा आणि आपले जे बाळकृष्ण आहेत त्यांना नैवेद्य दाखवा। नैवेद्यासाठी तुम्ही जे काही नेहमी दाखवता ते दाखवलं तरी चालेल। ठीक आहे, त्यांच्यासमोर नैवेद्य ठेवा आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही जॉबवरून घरी याल, म्हणजे 3 ते 7च्या दरम्यान, त्यावेळेस तुम्ही सत्यनारायणाची पोथी वाचा। असं केलं तुम्ही तरीही चालेल, तुम्हाला सत्यनारायण जे आहे त्याचं पूर्ण फळ लाभेल आणि जो सत्यनारायण तुम्ही केलेला आहे कुठल्याही संकल्पामध्ये तर तोही तुमचा काउंट होईल। अशा पद्धतीने तुम्हाला सत्यनारायण करायचं आहे। आता मासिक धर्म किंवा सुतक काळ असेल तर, खरं तर मासिक धर्म असेल तर तुम्ही करूच शकत नाही। मग त्याऐवजी तुमची कुणीही बहीण असेल किंवा तुमची आई असेल तर त्यांच्याकडनं, सासू असेल, जाऊ असेल, त्यांच्याकडनं तुम्हाला करून घ्यायचं आहे। आणि सुतक काळ असेल तर सुतक काळामध्ये तुम्हाला या सेवा वर्ज्यच आहेत। मात्र तुम्ही वेदकाळामध्ये म्हणजे 3 ते 7च्या दरम्यान जेवढं जास्त होईल तेवढं जास्त तुम्ही तुमच्या गुरूंचं स्मरण करू शकता। तुम्ही ज्या गुरूंना म्हणता, स्वामी असतील तर स्वामींचं, माता लक्ष्मी असेल तर माता लक्ष्मीचं, तुम्ही ज्याही गुरूंना म्हणता त्या गुरूंचं तुम्हाला कंटिन्यू जप करायचं आहे। बघा, वेदकाळामध्ये तुम्ही जेवढी जास्त सेवा कराल त्याचं फळही तुम्हाला तेवढंच जास्त मिळणार आहे। आणि या वेदकाळामध्ये असंख्य लोक हे सेवाच करत असतात, फक्त एवढंच की आपल्याला त्या काळामध्ये नैवेद्य दाखवता येत नाही। आता बऱ्याच कमेंट अशाही आहेत की ताई, प्रेग्नन्सीमध्ये आम्ही याचे नियम कसे पाळायचे?
3 ते 7 जो काळ आहे तो वेद काळ आहे. या वेद काळामध्ये जर प्रेग्नन्सीमध्ये म्हणजे काही महिला असतील की ताई आम्ही कुठले नियम पाळायचे, तर 3 ते 7 मध्ये नॉर्मली तुम्ही किंवा दुसरे कुठलेही व्यक्ती असतील, तुम्ही खाऊ पिऊ शकतात, तुम्ही काही असेल ते ग्रहण करू शकता. तुम्हाला फक्त एवढंच का तुम्ही 3 ते 7 मध्ये झोपायचं नाहीये. दुपारी 3 ते 7 मध्ये उद्या तुम्हाला झोपायचं नाही, झोपणं वर्ज्य आहे. तुम्ही खाऊ शकता, तुम्ही वॉशरूमला जाऊ शकतात, तुम्ही काही करू शकता, चालेल. फक्त इतकंच की तुम्हाला झोपायचं नाही आहे. आणि त्यानंतर 7 नंतर बघा, 7 नंतर म्हणजे 7:15 नंतर ते 7:15 फक्त 1 तास, 7:15 ते 8:15 या चंद्रग्रहणाचे कडक नियम आहेत. 7:15 ते 8:15 हे या दरम्यान चंद्रग्रहणाचे कडक नियम आहेत. जे वेध लागणार आहेत त्याचा शेवट जो आहे तो 7:15 ते 8:15च्या दरम्यान आहे. त्यामुळे 7:15 ते 8:15च्या दरम्यान तुम्हाला घरातच राहायचं आहे. खास प्रेग्नंट बायका असतील तर त्यांनी घरातच राहायचं आहे, रूममध्येच राहायचं आहे. त्याच्या बाहेर तुम्हाला निघायचं नाही आहे. कुठल्याही प्रकारची सुरी असेल, चाकू असेल किंवा एखाद्या विळा असेल त्याला टच करायचं नाही आहे. कुठल्याही प्रकारची गोष्ट तुम्हाला ग्रहण करायची नाही आहे. वॉशरूम जरी आली तरी 1 तास कंट्रोल करा, त्याच्या आधी जाऊन या. फक्त 1 तास, 7:15 ते 8:15, कारण हा जो कालावधी आहे हा थोडासा वेगळा कालावधी आहे, जो ग्रहण कालातील सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे. ठीक आहे. त्यामुळे या काळामध्ये तुम्हाला थोडेसे काही नियम हे वर्ज्य आहेत. म्हणजे तुम्हाला झोपायचंही नाही, काहीच नाही. फक्त एका जागी शांत बसून तुम्ही मनातल्या मनात तुम्ही ज्या देवांना म्हणतात त्यांचं स्मरण करू शकतात. ज्यांना ज्यांना म्हणजे जे ह्या गोष्टी पाळतात त्यांनी नक्कीच या पद्धतीने करा. जे नाहीच पाळत की ताई आम्ही या गोष्टी मानतच नाही, तर मग त्यांनी नाही पाळल्या तरीही चालतील. मात्र प्रेग्नन्सीमध्ये मी सांगेन की प्रत्येक महिलेने हे नियम जे आहेत ते नक्कीच पाळावेत. आता ताई आम्ही कोजागिरीची पूजा कशी करावी, तर चंद्रग्रहण आहे आणि त्याच दिवशी पौर्णिमा आहे. तर शक्यतो ही जी कोजागिरीची पौर्णिमा आहे, आता प्रत्येकजण आपल्या प्रथेनुसार आपल्या घरानुसार करत असतं, कारण प्रत्येक घरामध्ये एक ठरलेली असते की याच पद्धतीने पूजा करायची असते. जशी तुम्ही पूजा करता तुमच्या प्रथेनुसार तशी केली तरीही चालेल. मात्र मी तुम्हाला सांगते कोजागिरीची जी पूजा आहे ही पूजा तुम्हाला तुमच्या घरात देवघराच्या समोरच आज करायची आहे, कारण चंद्रग्रहण आहे. त्यामुळे बाहेर जाऊन सूर्याच्या प्रकाशात जाऊन जर तुम्ही कुठलीही पूजा केली, अगदी जरी तिथे नैवेद्य जरी तुम्ही ठेवलं दुधाचं, तरीही ते नैवेद्य ग्रहण केलं जात नाही, कारण या दिवशी खरं तर नैवेद्य दाखवणंच वर्ज्य आहे. त्यामुळे हे जे तुम्ही करत असाल ते तुम्हाला करायचं नाही आहे. बघा रात्री 12 वाजता अनेक लोक जे आहेत ते दूध आटवतात आणि दूध जे आहे ते चंद्राच्या प्रकाशात ठेवतात. मात्र ग्रहण असल्यामुळे, ग्रहणाचा कालावधी असल्यामुळे तुम्हाला हा जो नैवेद्य आहे तो तिथे दाखवायचा नाही आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं जे देवघर आहे तर देवघराच्या बाजूला एक पाट किंवा चौरंग मांडायचा आहे. तिथे एक तुम्हाला दिवा लावायचा आहे. फक्त एक दिवा लावायचा आहे. बाळकृष्णाची मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे. आता जर तुम्ही सत्यनारायण केलं असेल तर मग वेगळी पूजा मांडू नका, कारण तुम्ही ऑलरेडी सत्यनारायण केलेलं आहे. पौर्णिमेची पूजा तुम्ही केलेली आहे. जर तुम्ही केलंच नसेल की ताई आम्ही सत्यनारायण करत नाही, मग तुम्ही एक पाट मांडा, एक कपडा त्याच्यावरती ठेवा, एक बाळकृष्णांची फोटो ठेवा. त्याच्यासमोर तुम्ही तुम्ही जे दूध आठवलेलं आहे किंवा जी दुधाची खीर बनवलेली आहे हे नैवेद्य तुम्हाला तिथे ठेवून द्यायचं आहे. खरं तर त्या दिवशी ते ग्रहण केलं जात नाही, मात्र आपल्या प्रथेनुसार आपण एक दाखवतो म्हणून तुम्हाला फक्त ते थोडा वेळ तिथे ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर मग तुम्ही ते जे नैवेद्य आहे ते नैवेद्य उचलून घरामध्ये आणून ठेवू शकतात, किचनमध्ये ठेवू शकतात किंवा तुम्ही खाल्लं तरीही चालेल. अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला काही नियम पाळायचे आहेत आणि कोजागिरीची जी पूजा आहे ती पूजा तुम्हाला करायची आहे. गर्भवती महिलांनी अजिबात घाबरू नका, काहीच इतकं होत नाही. फक्त 7:15 ते 8:15चा जो कालावधी आहे तो थोडासा पाळा आणि शक्यतो मी सांगते तुम्हाला की 3च्या आतमध्ये सत्यनारायण जे आहे ते सत्यनारायण तुम्ही करून घ्या. अशा पद्धतीने आपल्याला या 28 तारखेला 28 ऑक्टोबरला कोजागिरीच्या दिवशी आपल्याला हे काही नियम आणि या काही गोष्टी करायच्या आहेत. तर आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.